मित्रांनो, महाराष्ट्राचा बहुचर्चित प्रकल्प पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। या रेल्वे मार्गाचा डीपीआर आता पूर्ण झालेला असून आठवडाभरात हा डीपीआर रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे। पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना जोडणारी बहुप्रतीक्षित नवीन जी रेल्वे लाईन आहे ती आता प्रत्यक्षात येण्याचा जवळ आहे। गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्पाची प्रतीक्षा होती आणि आता ती लवकरच पूर्णत्वास जात आहे। मित्रांनो, पुणे ते नाशिक रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर एका आठवड्याच्या आत रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। हा अहवाल म्हणजे या प्रकल्पाचा आरसा आहे, ज्यात प्रकल्पाचा संपूर्ण माहिती, तांत्रिक बाबी, आर्थिक नियोजन आणि अंमलबजावणीचा आराखडा यात सविस्तरपणे मांडलेला आहे। मित्रांनो, तर काय ही संपूर्ण अपडेट आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून सविस्तर। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, मध्य रेल्वेने नवीन पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक या सेमी हायस्पीड मार्गासंबंधित सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर पूर्ण केला आहे। केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने याबाबत आदेश दिला होता। कागदपत्री त्रुटीची छाननी करून हा अहवाल आठवडाभरात रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे। पुणे नाशिक द्रुतगती प्रकल्प जुन्या मार्गानुसार करावा अशी स्थानिक नागरिक आणि काही लोकप्रतिनिधींची भूमिका असताना डीपीआरचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे। त्यानंतर खोडद तालुका जुन्नर येथील जायंट मीटरवेज रेडिओ टेलिस्कोप म्हणजे GMRT हा जागतिक दुर्बीण संशोधन प्रकल्प रेल्वे मार्गाला अडथळा ठरत आहे। म्हणून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक या नवीन रेल्वे मार्गाबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर तयार करण्याचे आदेश जानेवारी महिन्यात रेल्वे प्रशासनाला दिले होते। त्यानुसार मध्य रेल्वेचे विभागातील अभियंत्यांकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून डीपीआरचे काम पूर्ण केले गेले आहे। मित्रांनो, नवीन डीपीआर नुसार पुणे अहिल्यानगर रेल्वे मार्ग सध्याच्या महामार्गाला समांतर असणार आहे, तर शिर्डी ते नाशिक यासाठी नवीन मार्ग निश्चित केला जाणार आहे। त्यानुसार पुणे नाशिक रेल्वे मार्गीकरणाचे अंतर 235 किलोमीटर असून पुणे ते अहिल्यानगर 125 किलोमीटर तर शिर्डी ते नाशिक मधील अंतर सुमारे 82 किलोमीटर आहे। नव्या महामार्गामुळे पुणे नाशिक या दोन शहरांमधील प्रवासाच्या अंतरात पाऊण तास वाढ होण्याची शक्यता असली तरी या मार्गात कोणताही अडसर नसल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक या प्रस्तावित सेमी हायस्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे। कागदपत्री त्रुटी दूर करण्यात येत असून दुरुस्ती अंती वरिष्ठांकडे हस्तांतरित करण्यात येईल। साधारणतः आठवडाभरात हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल। तर मित्रांनो, जुन्नर येथील GMRT प्रकल्पाला धक्का न लावता किंवा अडचण निर्माण होऊ न देता उंचावरून किंवा बोगद्यातून रेल्वे मार्गिका पुढे घेऊन जाण्यास शक्य आहे। जुन्या प्रकल्पानुसार नाशिक शिन्नर शिर्डी भागातील अनेक बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन झाले आहे। औद्योगिक आणि भौगोलिकदृष्ट्या नोकरदार बरोबर शेतमालाच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे असे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी देखील म्हटलेलं होतं। तर या प्रकल्पाचा आढावा पुढीलपैकी एकूण अंतर असणारे सुमारे 235 किलोमीटर, यात एकूण खर्च लागणारे 16,000 कोटी, त्यानंतर याची जी गती क्षमता असणारे तर ती प्रति तास 200 किलोमीटर असणार आहे। मित्रांनो, त्यानंतर हा प्रकल्पाचा जो कालावधी असणारे पूर्ण करण्याचा तर तो 3.5 वर्ष हा ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर एकूण स्थानके याच्यात 24, त्यानंतर 13 मोठी असतील आणि 11 जे असतील स्थानके ते लघु म्हणजे छोटी स्थानके असणार आहे। तर अशा पद्धतीने जे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आहे तर रेल्वे मार्गाचा डीपीआर आता तयार झालेला आहे। मित्रांनो, लवकरच हा डीपीआर जेव्हा रेल्वे मंत्रालयाकडे जाईल त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे तर ती लवकरात लवकर करण्यात येईल। राज्य सरकारचा मानस आहे की येणाऱ्या 2 किंवा 3 वर्षात हा पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग होऊन सुरू व्हावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे मित्रांनो आणि प्रयत्न देखील करत आहे। व्हिडिओ कसा वाटला, अपडेट ही तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा।